ब्रह्मण्यो ब्रह्मरुद्रमा ब्रह्म
कस्तवक्कं यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्द्रनाङ्गदी वीरः विश्वशृङ्गो गवाचीरजलश्रः महानी माधवो मान्यो लोकस्वामी त्रिलोकध्रुव सुमेधा मेधयो धन्यः सत्यमेधा धराधरः तेजो वृषभुजिरस्वभस्वसुधाम्बरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकश्रमो गदाकृतः चतुर्मूर्ति चतुर्बाहु चतुर्मुख चतुर्वेदी चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद विदेकवाहक समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुर्गप्रभः दुर्लभो दुर्लभो दुर्गो दुरा
हरि हर
वरुणानि स्वस्तये ॐ श्री गणपते गणेश त्वाभिर्भृतमङ्गलैना न ऋते त्वत्क्रियते किञ्चनारे महामर्गम् अगमं चित्रमर्जा ओमातु न इन्द्रक्षमन्तं चित्रं ग्राभौ सङ्गृहाय महाहस्ति दक्षिणेन ॐ वशक्ते विष्णुवास आकृणोमि तन्मे जुषस्व शिपिविष्टहव्यं वरदन्तु त्वा सुष्ठुतयो गिरो मे यूयवादसस्विस्सदानः ॐ राजाधिराजाय प्रसय्यसायिने नमो वयं वै श्रवणाय भूमे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं परमे राजं महाराजमाधिपत्यमयं समदपर्या सार्वभौम भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् ॐ भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात् आदित्य नारायण भगवान की जय। तेव्हा वर्धापन दिन उत्सव आपण सगळेजण अगदी उत्साहात साजरा करतोय. त्याच उत्साहात आज इथे पाठांतर स्पर्धा संपन्न होणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे असलेल्या सगळ्या स्पर्धकांचं स्वागत करते. त्यानंतर इथे उपस्थित सगळ्या स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित करायला आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. आपल्याला ह्या पाठांतर स्पर्धेसाठी पहिल्या परीक्षक म्हणून लाभलेल्या आहेत सौ मंजिरी लघाटे. त्यांचं मी स्वागत करते. मी वैशाली काकूला विनंती करते की तिने पुष्प देऊन मंजिरी काकूचं स्वागत करावे. यानंतर आपल्याला दुसऱ्या परीक्षक म्हणून लाभलेल्या आहेत प्राची काकू. मी ताया आत्तेला विनंती करते की त्यांनी पुष्प देऊन तिचे स्वागत करावे.
मी आपल्या परीक्षकांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. आजची आपली पहिली परीक्षक म्हणजेच सौ मंजिरी लघाटे, आपली सगळ्यांचीच लतू आत्ते. तिचं 1979मध्ये D.Ed पूर्ण झालं. त्यानंतर मार्च 1982मध्ये ती कुंभारखाणीच्या शाळेवर शिक्षिका म्हणून लागली. त्यानंतर तिला पदवीधर शिक्षिका म्हणून ती लागली. त्यानंतर तिला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला 2009मध्ये मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन मिळालं आणि 2020मध्ये ती आंबवच्या शाळेवरून निवृत्त झाली. ती गाणंही सुंदर म्हणते आणि त्याचप्रमाणे ती आपल्या उत्सवात होणाऱ्या अनेक नाटकात तिने कामं केलं आहे. असं व्यक्तिमत्व आपल्याला आज परीक्षक म्हणून लाभलं आहे. याचप्रमाणे आपली दुसरे परीक्षक म्हणजे सौ प्राची पाटणकर, म्हणजे आपली सगळ्यांची प्राची काकू. ती डिसेंबर 2001 पासून कडवई ह्या शाळेवर प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवेत आहे. ती हिंदी आणि संस्कृत या विषयांच्या पंडित परीक्षा पास झाली आहे. इंग्रजी आणि मानसशास्त्र हे तिचे आवडीचे विषय आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने 2008मध्ये इंग्लिश या विषयात MA पूर्ण केलं आहे आणि 2020मध्ये तिने मराठी या विषयात MA पूर्ण केलं आहे आणि आता ती B.Edचं शिक्षण पूर्ण करत आहे. असं एक हुशार व्यक्तिमत्व आपल्याला परीक्षक म्हणून आज लाभलं आहे. सर्वप्रथम आपण लहान गटाच्या स्पर्धांना आता सुरुवात करूया. लहान गटासाठी यावर्षी विषय होते सूर्यस्तुती आणि किंवा कोणतेही स्तोत्रपठण. आता आपण स्पर्धांना सुरुवात करूया. आजचा आपला पहिला स्पर्धक आहे नीरज लघाटे. माझे नाव नीरज प्रसन्न लघाटे. मी आज तुमच्यासमोर म्हणणार आहे प्रणम्य शीर्षा देवम. प्रणम्य शीर्षा देवम गौरी पुत्रं विनायकं भक्त्या वासुस्मरे नित्यं आयुष्काय प्रसिद्धे. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं तृतीयं तृतीयं कृष्णपिङ्गलाक्षं नटवत्तचतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठमिदमेव च षष्ठमं वीणनादेनं पूर्णवर्णं तथासकं नवं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एतादशं तु गणपतिं द्वादशं तु गजाननं. एकानि वाजचेतनामानि रितनेयः प्रचण्डला न च विद्यभयन्तस्य सज्जिसद्धि करतु. विद्यार्थी लभते विद्यार्थनार्थी लभते गतिं जपेति गणपति स्तोत्रं सर्वं मातेचा नम्यति. समस्ततेन सिद्धिं च लभते नाश संशया. अश्राणां ब्राह्मणानां च लिखिग्राह्यस्त्रमध्ये तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्तप्रसादया. इति श्रीस्कन्दपुराणे नानावेदितं श्रीमहागणपतिस्तोत्रं सम्पूर्णं. श्रीगजाननार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु. नमस्कार. माझे नाव आहे अन्वी विश्वास मुळे. निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्वरतगामी अशक्य हि शक्य करतीलच
मी तिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वरे भक्त प्रारोग्य धडवी ही माय आज्ञे विन काळही नाने त्याला परलोकीही ना भीती तयार उगाची भीतोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे जगीच्या मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त आठव की तिंदा दिली त्यानीच साथ नको डगमगू स्वामी देत्या विभूती नमनाम ध्यानादि तीर्थ स्वामी तया पंच प्राणामृता हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती त्या जया स्वामी घेत्या श्री स्वामी समर्थ. नमस्कार, माझे नाव शांभवी पराग लगाटे. आज मी तुमच्यासमोर अघोर कष्टोद्धरण म्हणणार आहे. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहालीं सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. त्वं नो माता त्वं पिता त्वोदिवस्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वमराशु त्वदैन्यं त्रातारन्नो वीक्षयै शास्त्रजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता न पीडाता न भर्ता त्वतो देवत्वं शरण्यकर्ता गुरुवात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्यतो भक्त्या सृष्टिदत्तप्रियो भवेत् इति श्रीवासुदेवानन्दसरस्वती स्वामी विरचितम् अघोरकष्टोद्धरणसूत्रं सम्पूर्णं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. खूपच छान शांभवी. आता आपल्या समोर येत आहे गार्गी पळधे. नाव सांग. अनंत मासिक इन्स्टिट्यूशन म्हण लवकर. काय म्हणणार आहेस लवकर म्हण. अनंत म्हण लवकर म्हण. लवकर म्हण. अनंतम मासिक इन्स्टिट्यूशन म्हण. म्हण लवकर. म्हण लवकर. मग छान चॉकलेट येते छान. म्हण लवकर. हां हां चालेल देते पटकन म्हण. म्हण लवकर म्हण. म्हण म्हण. अनंतम वासी म्हण. म्हण लवकर. छान दे. म्हण म्हण. अनंतम वासी किं शेषम. म्हण म्हण. नंतर म्हणशील. यानंतर आपल्यासमोर येईल समर्थ पाटणकर.
माझं नाव आहे समर्थ अनिरुद्ध पाटणकर. परंबे शीर्षा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं सरे नित्यं आयुष्कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयं कुशलपिङ्गाश गजवक्त्रं चतुरकं रम्भोतं पंचमं च षष्ठं विकटमने च सक्तविग्रहराजेन तुम्रपरं ततश्शतं नवरं भारचन्द्रं च दशो विनायकम् एकादश गणपति द्वादशे तु गजानना द्वादशे ताविनामानि निसन्देहो पटे मना न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्याति यज्ञे विद्या धनाति यज्ञे धन पुत्राति यज्ञे पुत्र मोक्षाति जपे जपि जपेत गणपति स्तोत्र सर्विमासे फलं भवे सर्वस्येन सिद्धिं च लभते माच संशया अष्टपुरो ब्राह्मणेश्वर निकित्वाय समत्वे तस्य विद्याभय सर्वा गणेशस्य प्रसतता इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं महागणपतिस्तोत्रं संपूर्णम्. ओम गणपते महा. छान. आता ह्याच्या पुढे येत आहे गंधर्व लघाटे. माझं नाव गंधर्व स्वप्नील लघाटे. मी आज तुमच्यासमोर म्हणणार आहे हनुमान चालीसा. श्री गुरु चरण सिरो. माझं नाव गंधर्व स्वप्नील लघाटे. मी आज तुमच्यासमोर म्हणणार आहे हनुमान चालीसा. श्री गुरु चरण सिरोज रज निज मन मुकुर सुधारी परन रघुपर विमल जसु जोताय गुफल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कले सविकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती लोक उजागर. रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत धामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन विराज सुबेसा कानल कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मुंज जनेऊ साजे. कंचन सुबन केसरी नंदन तेज प्रताप महाजग वंदन. विद्यावान गुणी अति चातुर काम काज करिबे को आतुर. सब चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरसिया हित खावा बिकट रूप धरि लंके जनावा. भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सुनाए. गाय जमी पर लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उदलाए. भूपति दीनी बहुत बड़ाई
तुम मम प्रिय भरताशी समपाई सस बदंग तुम जस खाय अस कै श्रीपती कंठे लगाय चंद्राधिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारथ सहित अहिसा तुमको बेर दिक्पाल जहाते सभी को देख रहे सबे कहाते तुम मम पाल सुग्र वही दीना राम मिलाए राजपति कीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जब जाना युग सहस्त्र जो जन परमाणु योद्धाय मधुर फली जानु प्रभु मुद्रिका मेली मुखमाई लहना एक अक्षरज नाई तुम मम पाल जगत के जेते सुग्र मनोग्र तुम्हारे ते राम दुआए तुम रखुआए होम की नहात्या निरूपाय सारे सब सुख रहे तुम्हारी सरना तुम रक्षका हूँ को डरना आपन तेज समारो आप तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नाचे लोक हरे सम पीड़ा जब दंतर हनुमंत पीरा जो सद बार पाठ कर कोई छुटई बंदी महासुख होई पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय सुरभूक. खूपच छान गंधर्व. आता आपल्या समोर येते सुकृत आठवले. तू बेबरूपी म्हणा. हळूहळू बर बर. आता आपण पुन्हा एकदा संधी देऊया गार्गी पळधेला. अनंतम म्हणतेस म्हण ना. अनंतम एकदम म्हण. हा हे कशी म्हण. मोठ्याने म्हण. मोठ्याने म्हण. माईकवर नाही म्हणायचं. असं मोठ्याने तिथे जाऊन म्हण. जा त्याला ते मोठ्याने म्हण. मोठ्याने आमच्या तंबाला शंखपाल आश्रमचे संतानियम तथा हे तारी नादा आमच्या सायंकाळ पटे प्रातःकाले विशेषतः ईशयन्नास्ति थोडं थोडं तरी. आता आपला पुढचा स्पर्धक आहे गंधार पाटणकर.
माझे नाव गंधार ओंकार पाटणकर. मी तुमच्या समोर यती रूप दत्तात्रय तया दंडधारी हे स्तोत्र म्हणणार आहे. यती रूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यका दया सिंधुजाची पदे दुःखहारी गुरु दत्त राजा मजवरी कृपा दृष्टी ठेवी. पुढचे स्तोत्र. सुखी सगळ्यांना ठेव देवराया मागणे हे आमचे तुझ्या पाया. ठेव आई वडिलांचं तू खुशाल तरीच आम्हाला मागते मिळेल. हट्ट भलत्या वेळी खाऊसाठी करण्याची बुद्धी न देई खोटी. नसो कपड्यांची कुणालाही वाण मिळो सर्वांना पुरेसे मकान. नको कोणाच्या इडापिडा पाठी घरी नांदो संपदा प्रवर आठी. दिवा बत्तीला करीन पडो खंड आयुष्य लाभो धनधन्याला उदंड. खूपच मस्त गंधार. आता आपला पुढचा स्पर्धक आहे भार्गव खरे. भार्गव आदित्य खरे, मुक्काम पोस्ट आरवली, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, देश भारत, खंड आशिया, जात ब्राह्मण, धर्म हिंदू. उडाला उडाला कवितो उडाला, समुद्र उलटो लंकेशी गेला. लंकेशी जाऊन विचार केला, नमस्कार माझा तया मारुतीला. मारुती कर जोडून या, सीतेसी म्हणे तू धरू नको शंका. मी रामदूत हनुमंत, तुझ्यासाठी शोधिली सर्व लंका. खूपच छान भार्गव. आता आपली पुढची स्पर्धक आहे स्पृहा थत्ते. माझं नाव स्पृहा राहुल थत्ते. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे हनुमान स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका. दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा, पाताल देवता हंता भव्य सिंधूर लेपना. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. ध्वजांग्रे उचली बाहो आवेसे लोटीला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती बळे. ब्रह्मांडे माहिले नेणू आवळे दंतपंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे. पुच्छिते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी, सुवर्णकटिका सोटी घंटा खिडखिड नागरा. थकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, छप्रांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंदाग्नी सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाठिल्या बळे. आणला मारुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. अणुपा सोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळ, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही. पावती रूप विद्याधरी स्तोत्र पाठे करोनिया, भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही. नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी. दृढदेहो निसंदेह संख्या चंद्रकला गुणे, रामदासी अग्रगण्यू कपी कोळासी मंडणू. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती, दर्शने पापनासती. इति श्री रामदास कृतं संकटनिरसनं मारुती स्तोत्रम संपूर्णम.
खूपच छान स्पृहा. आता आपली पुढची स्पर्धक आहे बिल्वा परचुरे. नमस्कार, माझं नाव बिल्वा विनायक परचुरे. आज मी तुमच्यासमोर श्लोक म्हणणार आहे. 18 श्लोकी गीत. गेले कौरव आणि पांडवरणी वरणी कथा संजय, ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने देई तया ते भय. पाही पार्थरणी कुलक्षय घडे चित्ती विषादाधरी, युद्धापासून होऊनी विमुखते टाकी धनुष्याधुरी. झाला अर्जुन शोकमग्न बघुनी वेदांत सांगे हरी. आत्मा शाश्वत देह नश्वर असे हे ओळखी अंतरी. घेई बाण धनु करी समर तू कर्तव्य ते आचरी. वागे निस्पृह हर्ष शोक न धरी ज्ञानी जराच्या परी. अगा कर्माहुनी अधिक बरवे ज्ञान म्हणसी, परी का तू येथे मज कर भिऊ सा करविसी. वदे तेव्हा पार्था प्रत्यदुपती कर्म करणे, फलेच्छा सांडोनी सहज मगते ज्ञान म्हणणे. हराया भूभारा अमित अवतारासी धरितो, विनाशोनी दृष्टा सत्लासा सुखवितो. नियंता मी भूता समजुनी असे कर्म मजसी, समर्पी तू कर्मी मग तिळभरी बदनससी. कर्मे भीत निरहंकार असुनी, दजीपे मध्वेषा धरणी समता जो निषिदिनी. जया चिंता नाही पुढील अथवा मागील मनी, खरा तो संन्यासी स्थिरमती संकल्प सुटुनी. चित्ताचा सखया विरोध करणे हा योग मानी खरा. आम्ही हा परभेद हा कधी नसे चित्ती मुळी जानरा. जो सप्रेम सदा वजे मर सदा जो सर्वभूती समो, ठेवी मद्गर चित्त त्याहुनी तुझ्या योगी नसे उत्तम. माझ्या केवळ जाहली प्रकृतीने ही सृष्टी सारी असे. सुगंध मी सरस मी तो यात पार्थावसे. सर्वांतर्गत मी परिणवजसी क्रीगस्त माया बळे. जे चित्ती मज चिंतिती सतत देता पत्र या वेगळे. सदा ध्याती माते हृदय कमळी जे स्थिरमनी, तया मी देहांती सुखमित देतो हरी म्हणे. तरी पार्था माझे निषिद्ध करी ज्ञान भजन, मिळूनी मद्रूपी मज चुकविसी जन्म मरण. भक्तीने चलपत्र पुष्प पलकी कारी तुझे अर्पिले, ते माते प्रिय ते विजे मर सदा मत्कीर्तनी रंगले. ते मुख धन्य ज्या मुखी वसे मन्नाम संकीर्तन. विष्णू कृष्ण मुकुंद माधव रे गोविंद नारायण. कोठे देवासे चिंतू जरी म्हणसी असे, ऐक माझ्या विभूती. संक्षेपे अर्जुना हे तुझ बुज कथितो, मी असे सर्वभूती. मी धाता विश्वमेशी शिवर निगमी, साममी विश्वरूप. माझी सर्वत्र सत्ता जगी असुनी असे, दिव्य माझे स्वरूप. पार्थविनमी माधवासे विश्वरूप भेटवा, म्हणून या हरिधरी विकट रूप ते धवा. मांडिला अनर्थ तोर पांडुकुंभ आबरे, म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे. बरीस गुण भक्ती की भजन निर्गुणाचे भरे, पुसे विजय हे तदा हरिवदे तयादरे. असोत बहुयोग ते तरीही भक्ती योगाऊनी, नसेची दुसरा असा सुलभ जो श्रमा वाचुनी. क्षेत्र क्षेत्रज्ञ दोन्ही कथुनी मग पुढे, कृष्ण पार्थास सांगे. ज्ञानी त्या ते म्हणावा मज बजुनी कदा, जो मदाने न वागे. जा भेदवाणे प्रकृती पुरुषींचा सर्व ठाई समत्व. कर्माची त्यासी बाधा तिळभरही नसे, पावला तो प्रभुत्व. पार्था मी जनिता तशीच जननी माया जगत संतती. जीवा सत्वरजस्तम त्रिगुण हे स्वाभाविक व्यापिती. जो सेवी परिभक्तीने मजतया हे बाधिती नागुण. झाला मत्सम तो प्रिया प्रिय नसे त्या ते नुरे मी पण. पृथ्वी मूळ तरी अपार पसरे अश्वत्थ संसार हा. छेदाया दृढशस्त्र हे कचितया निसंगता भूर्वा. ऐसे ओळखुनी क्षराक्षर मला जे पूजिती भारता. ते होती कृतकृत्य गुल्य कळुनी पावोनी सर्वज्ञता.
दैवी प्रकृतिलक्षणे मनिधरी दैरक्षमा प्रौढता चित्तस्वासरयास चित्तमृदुता सत्याधिका भारता आशादंभ सत्यमत्सरपणा वरमी परा बोलणे कामक्रोध अहंकृती जनि सदा ही आसुरी लक्षणे सत्वरजस्तमतीन गुणांचं श्रद्धा तपमकदान असे अशनै तैसे निज वीजा पर्यावडी त्यावडी दृढ वैसे उत्तम मध्यम अधम जाणही क्रमे तया दृढ सत्वधरी मगोन तत्सत परिधन धनंजय ब्रह्म समर्पण कर्म करी तजूपाहसी युद्ध परी हे प्रकृती करविल तुझ कळुनी तरी वद पार्था परिसुनी गीता रुचते ममता का अजुनी कुंडला मोहनी रसला संशय नुरला खरोखरी कृतार्थ झालो प्रसाद तव हा वचन तुझे मन मान्य हरी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन् नमस्ते श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु. खूपच मस्त बिल्वा. आता आपला पुढचा स्पर्धक आहे कैवल्य परचुरे. गणपती तुझे नाव चांगले आवले बहु चित्त रंगले प्रार्थना तुझी गौरी वंदना हे दयानी दे श्री गजानना आसई तुझी फाल लागली हे दयानी दे बुद्धी चांगली देव तू नको नुस्त वासना तूच आवली आमुच्या मना. लहान गटाच्या स्पर्धा इथे संपलेल्या आहेत. मोठ्या गटासाठी विषय होता कथाकथन स्पर्धा. त्यासाठी एकच स्पर्धक आलेला आहे, पण आपण त्याला इथे त्याची कथा सादर करायला संधी देतो. त्याचं नाव आहे सुश्रुत खरे. नमस्कार, माझं नाव सुश्रुत खरे. मी आज एक कथा सांगणार आहे. ती कथा 3000 वर्ष आधी जाते, जी आहे महाभारतातली. त्याच्यात असं झालं की जो जयद्रथ होता त्याने खूप पाप केले, पण शेवटी अर्जुनाला ते सहन नाही झालं. अर्जुनाने जयद्रथाला म्हणलं की आज सूर्यास्त्र होण्या अगोदर मी तुझा वध करीन. तर सूर्यास्त्र झाल्यावरही जर का तू जिवंत असशील तर मी स्वतःला अग्नीत जाळून घेईन. तर कुरुक्षेत्रात दोघंही येतात. जयद्रथाला वाचवण्यासाठी सगळे कौरव एक छोटंसं चक्रव्यूह बनवतात, पण जयद्रथ काही बाहेर येत नाही. कृष्णाला ठाऊक होतं की जयद्रथाला एक वर मिळालेला आहे की जर का त्याचं धड वेगळं जरी झालं आणि ते कोणाच्या अंगावर पडलं तर तो माणूसही भस्म होईल. तर कृष्णाला हेही माहिती होतं की आज म्हणजे ज्या दिवशी त्याचा वध होणार होता त्या दिवशी होतं ग्रहण. तर अर्जुनाने बाण उगारला, तेवढ्यात ग्रहण लागले. हे अर्जुन म्हणाला कृष्णाला की मी आता जयद्रथाला कसं मारू, मी हरलो. तेवढ्यात ग्रहण सुटलं. कृष्ण मग म्हणाला, हे बघ, हा सूर्य आणि हा जयद्रथ, उगार बाण आणि त्याला मृत्युमुखी पाळ. धन्यवाद. हॅलो. ह्या झालेल्या स्पर्धांचा निकाल आपण लगेचच जाहीर करणार आहोत, पण
आपण रिझल्ट चौथ्या दिवशी म्हणजे 24 तारखेला बक्षीस वितरण समारंभ असेल तेव्हा जाहीर करणार आहोत. आत्ता आपल्या परीक्षकांपैकी लतू आत्तेला मी तिचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सर्वप्रथम सर्व स्पर्धकांचं मनापासून कौतुक आणि त्यांच्या पालकांचंही. आज अशी परिस्थिती आहे की आपल्याकडे आईवडिलांना मुलांना हे शिकवायला वेळच नाही आहे आणि त्याची खरोखर गरज आहे आणि म्हणून कौतुक केलेलं आहे की या पालकांचंही आणि मुलांचंही. आपल्याला दिवसभरात कितीही गडबड असली तरी एक तासभर मुलांसाठी काढावा आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत आणि हीच आपली भावी पिढी आहे. आपलं राष्ट्र, आपला देश उन्नतीला नेणारी हीच पिढी आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर उत्तम संस्कार करावेत आणि त्यांना पुढे न्यावं. विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला त्यांना अगदी आपण प्रवृत्त करावं. आता या ठिकाणी बिलवानं जे म्हटलं खरोखर कौतुकास्पद आहे की इतका वेळ पाठांतर किंवा आमच्या गंधर्वने जे काही हनुमान चालीसा म्हटली, मला वाटतं मलासुद्धा ती येत नाही आहे. खरं आहे, ते मान्य करायला काहीच हरकत नाही, पण इतकं सुंदर पाठांतर केलेलं आहे. त्यामुळे या सर्व स्पर्धकांचं मनःपूर्वक कौतुक करते आणि पुढे सतत अशा स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा अशी त्यांना अगदी म्हणजे कळकळीची विनंती करते. त्या मुलांना पण आणि त्यांच्या पालकांना पण की त्यांच्यावर आपली संस्कृती जी काय आहे ती संस्कृती त्यांना जास्तीत जास्त कळावी. आपले सण उत्सव समारंभ जे जे काही असेल त्याबद्दल त्या मुलांना आपण उत्तम माहिती द्यावी आणि त्यांना जास्तीत जास्त त्यांची प्रगती करावी. पुन्हा एकदा स्पर्धक आणि पालक त्यांचे या सर्वांना शुभेच्छा देते आणि स्पर्धेचा निकाल उद्या सांगितला जाईल असं जाहीर करते. धन्यवाद.